त्याची चौकशी देखील आता लावणं गरजेचं आहे. तुम्ही राज्याचे गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत. अशाला मागणी नेमकी कशी काय करणार आहात आपण इथं चौकशी? असं आहे ते देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करायची काय म्हणजे चोराच्या हातात आमदार खऱ्या किल्ल्या देण्यासारखे. कारण मी त्यांना स्वतः फोन केला होता. त्यांनी फोनवर येण्याचं सुद्धा सौजन्य दाखवलं नाही. आणि यामध्ये फार मोठी रक्कम अडकली होती. याचं कारण असं आहे, मी SP-ना फोन केला 5:30-6च्या सुमाराला. ते 11 वाजेपर्यंत साधं उत्तर पण त्यांनी दिलं नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, RDCना फोन केला, शहर पोलीस निरीक्षकांना फोन केला, अँटी करप्शनच्या मुंबईच्या कार्यालयात फोन केला. अशा पद्धतीने शासन चाललं आहे. त्याचा एक आदर्श नमुना म्हणजे तुम्हाला धुळ्याचं उदाहरण ठेवता येईल. अन्यायाच्या जर पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह असेल तर मग चौकशी ही निरपेक्ष कशी होणार? एक लक्षात घ्या, न्यायालयीन चौकशी निरपेक्ष असते तुम्हाला कोणी सांगितलं? मी सरकारमध्ये राहिलोय काय लक्षात. माधवराव शिवणकर आणि फडणवीस ताई यांची चौकशी झाली होती. हे कशा पद्धतीने कामकाज चाललं याचा मला चांगला अनुभव आहे. मग याची निरपेक्ष चौकशी कशी होईल किंवा मग हे याचं शेवट कसा म्हणजे न्याय कसा मिळेल या प्रकरणामध्ये? न्याय मिळालाय. तुम्ही सकाळी दाखवलं काय. मला यापेक्षा काय न्याय पाहिजे? पण अण्णा हा जो पैसा जमा झालेला होता की हा पैसा मी कधी असे पैसे घेतले नाही. तुम्ही नाही घेतला पण इथं सर्व पक्षी आमदार होते ना. मग त्याच्यात कसं आपण नाही, सर्व पक्ष समिती असले तरी त्यांच्या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत काय अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आता वरमाय शिणार असल्यानंतर वरावर कसं स्वीकारावं लागेल हा साधा प्रश्न आहे. आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले पण कोणी सिद्ध नाही केले. मी सिद्ध करून दाखवले. बोल अजून काय प्रश्न आहे? स्वतंत्र एजन्सीकडे दिला गेला पाहिजे. या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा PA किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबर मध्ये तो वास्तव्यास होता. तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता? उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला. आमची समिती येते आहे, जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशाला हे राहू ते असे पैसे दिले असतील. आणि या लोकांनी पैशाच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या. 2 लाख 5 लाख 10 लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या. आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे. राज्यभर हे असं चालत असतं. आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे. ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोंडाने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह. ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे. आम्ही अण्णांना सांगू आणि त्या चौकशी त्या कमिटी मार्फत आम्ही चौकशीची मागणी करू. याच्यामध्ये काही यादी वगैरे काही आढळलेली, कोणाचे नाव आढळलेले आहेत कुठल्या विभागाचं काही? याच्यामध्ये असं काही आढळलं नाही, परंतु याच्यात पैशांच्या राशी होत्या, वेगवेगळ्या थैल्या होत्या, पॉलिथिनच्या कापडी, एक तर विमलची बॅग होती. फार चांगला तपास होऊ शकतो. अत्यंत सोपं म्हणजे हे सापडू शकतात आपल्याला जर पोलिसांनी मनावर घेतलं तर.